SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आता 2026 मध्ये आपल्या राज्याच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन होत आहे। याच्या अगोदर 2002 ते 2004 च्या दरम्यान पूर्ण देशभरात झालेला होता आणि आता आपल्या राज्याच्या सोबत 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIRच्या मोहीम होणार आहे। आपला जिल्ह्यामध्ये आता एकूण 32,17,236 मतदार आहे आणि एकूण 3,264 मतदान केंद्र आहे आणि मतदान केंद्र प्रत्येक मतदान केंद्रांना एक BLO आम्ही अपॉइंट केलेला आहे, ते कार्यरत आहे। पूर्ण SIRचा शेड्यूल असा प्रकार आहे। 20 रोजी ते SIRचा कार्यक्रम सुरू होणार आहे। 20 ते 29 पर्यंत आम्ही आपला एन्युमरेशन फॉर्म तो प्रिंटिंगच्या प्रोसेस कंप्लीट होणार आहे। त्याच्यानंतर 30 जून ते 29 जुलैपर्यंत BLOच्या प्रत्यक्ष घरोघरी भेट असेल आणि त्या दरम्यान प्रत्येक मतदारांकडनं एन्युमरेशन फॉर्म भरून घेणार आहोत। याच्यानंतर 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी होईल। प्रारूप यादीवरती दावे आणि हरकती घेण्याचा कालावधी 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत असेल आणि दावे व हरकती निकाली काढण्याच्या 3 ऑक्टोबर पर्यंत वेळ असणार आहे आणि हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर 7 ऑक्टोबर 2026 रोजी आपला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। आपल्या मार्फत मी सर्व मतदारांना विनंती करतो की आपला BLO तुमच्या घरी आल्यावर प्रीफिल्ड एन्युमरेशन फॉर्म देणार आहे, ते सर्व मतदारांनी ना चुकता ते फॉर्म भरून द्यावे ताकी आपला पूर्ण मोहीम सुरळीतपणे पार पडेल। त्याचबरोबर मॅपिंगचा एक्सरसाइज पण आपला आतापर्यंत 76% झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये। अजून जो ज्यांच्या राहिलेला आहे तुम्ही BLOना कॉन्टॅक्ट करून माहिती दिले तर मॅपिंगचं एक्सरसाइज पूर्ण होऊ शकतात। आपल्याकडे एकूण 9 विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्याच्यासाठी आता ॲडिशनल AEROs 9 EROs आहे, इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर, जो प्रायमरी रेस्पॉन्सिबिलिटी आहे इलेक्टोरल रोल प्रिपेअर करण्यासाठी। आता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये खूप जास्त सुनावणी घेण्याच्या शक्यता असल्यामुळे AEROंच्या संख्या आता आम्ही वाढवत आहोत। इलेक्शन कमिशनकडे ते प्रस्ताव गेले आज उद्यामध्ये, ते पण इतर विभागाच्या पण बरेचसे आपला एकूण जिल्ह्यामध्ये 88 ॲडिशनल AEROंच्या मी नोटिफाय करतोय ताकी आपला प्रोसेस वेगवान आणि पूर्ण ट्रान्सपरंटली चालेल। पूर्ण SIRच्या मोहिमामध्ये प्रत्येक ERO ऑफिसमध्ये आणि DEO ऑफिसमध्ये एक हेल्प डेस्क सेटअप करतोय, एक डेडिकेटेड नंबर +1950 हे टोल फ्री हेल्पलाईन नंबर असणार आहे। कोणताही मतदार तिकडे त्यांच्या काही असिस्टन्ससाठी संपर्क करू शकतात आणि एक नवीन बुके कॉल विथ BLO असा एक सुविधा भारतीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेला आहे। तो प्रत्येक मतदारांना त्यांच्या BLO सोबत काही बोलायच्या संपर्क करायचा असेल तर त्यांनी ॲप जो ESENT मोबाईल ॲप्लिकेशन आहे त्यांच्या मार्फत बुके कॉल म्हणून करता येतील आणि BLO स्वतःहून त्यांना कॉन्टॅक्ट करेल आणि त्यांच्यासोबत जो काही शंका आहे या माहिती हवी आहे या क्लॅरिफिकेशन पाहिजे ते सर्व करता येतील। आपला पूर्ण यंत्रणा SIR साठी सज्ज आहे। सर्व माध्यमामधील मित्रांच्या मार्फत मी सर्व नागरिकांना विनंती करतो, आपला पूर्ण SIRचा प्रोसेस पारदर्शकपणे होणार आहे आणि पूर्ण प्रोसेसमध्ये प्रत्येक नागरिकांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही सर्वांनी आपला BLOच्या कॉन्टॅक्ट करून जो काही एन्युमरेशन फॉर्म भरायचा आणि इतर माहिती द्यायच्या तुम्ही
दिला तर आपला पूर्ण प्रक्रिया व्यवस्थित रीतीने पार पडेल. अनेक तक्रारी जिल्ह्यात आलेल्या आपल्याकडे आता जो आहे प्री SIR PDR डेटा, याच्यानंतर जो SIR पूर्ण झाल्यानंतर डेडिकेटेडली आपला प्रत्येक ER ऑफिसमध्ये आणि DE ऑफिसमध्ये एक SIR सेल सेट करणार आहे. ते डेडिकेटेडली 10-15 लोक हाच काम बघणार आहे की कोणकोणत्या तक्रार आले, कसं झाले, आणि प्रत्येक BLOच्या वरती एक सुपरवायझर पण आम्ही नेमलेला आहे. तो त्यांच्या पण व्यवस्थित ट्रेनिंग आणि रिगोरस मॉनिटरिंग आता होणार आहे. प्रिलिमिनरी अनालाइज करताना असा अनॉमलीस आहे म्हणून प्रिलिमिनरी माहिती आहे. हे सर्व आपला इनिशियल एन्युमरेशन फॉर्म आता जाणार आहे. हे सर्व जो टेबल टॉप एक्सरसाइज मधून निघालेला माहिती आहे, म्हणजे BLOsने त्यांच्याकडे असलेला माहिती जोडल्यानंतर, आणि याच्यामध्ये बरेचशा डेड वोटर, परमनंटली शिफ्टेड या ॲब्सेंट वोटर्सच्या आणि बरेचशा डुप्लिकेशन पण आपल्याकडे आलेलं आहे. इंटरनली रिसेंटली CO ऑफिसच्या मार्फत सर्व मतदारां प्रत्येक मतदारसंघाने सॉफ्टवेअर रन करून किती डुप्लिकेट आहे असं भरपूर आपला प्रत्येक मतदारसंघामध्ये निघालेलं आहे, आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ते आहे, मोठा आकडा आहे. ते सर्व मिळून आहे. एक्झॅक्टली काय एनोमलीस आहे, इनिशियल आपला एन्युमरेशन फॉर्म भरल्यानंतर आणि प्रारूप मतदार यादी पब्लिश झाल्यानंतर कळणार आहे. मतदानाची माहिती, मतदान झाल्याची माहिती आणि मतदान मतमोजणी केंद्रावर अपॉइंट करावी. आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत 2 राजकीय पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनी BLA अपॉइंट केलेले, बाकींनी अजून अपॉइंट करणे बाकी आहे. बूथ वाईज BLA म्हणजे बूथ लेवल एजंट. तो प्रत्येक बूथला एक माणूस असतो, तो बूथ लेवलच असतो. दुसरा जो आहे, त्यांनी आता फॉर्म AB मध्ये जसा नॅशनल प्रेसिडेंटनी एका माणूसांना ऑथराईज करतात की हे तिकीटच्या B मध्ये ऑथराईज सिग्नेटरी आहे, तो तसे BLA 1 आणि BLA 2 म्हणून फॉर्म्स आहे. तो BLA 1 मार्फत राजकीय पक्ष ऑथराईज करेल की या मतदारसंघामध्ये BLA अपॉइंट करण्यासाठी यांना प्राधिकृत करतो, आणि BLA 2 फॉर्म मध्ये तो BLA अपॉइंटमेंटच्या आपल्याला माहिती सादर करतात. तो तसा आहे. तो BLA फक्त इंडिव्हिज्युअल पार्ट नाही आहे, म्हणजे बूथ नाही असणार आहे.